नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेने केली 810 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली. जेसीबीच्या धडकेत कचरावेचक महिलेचा मृत्यू. डम्पिंग ग्राउंडवरील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक. ठाणे महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू. आणि ठाण्यातील पहिलं कचरावे माध्यम असलेल्या ठाणे वार्ताला 31 वर्षे पूर्ण. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिकेने सन 2024 से 25 या आर्थिक वर्षामध्ये 810 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे. सन 2024 से 25 या आर्थिक वर्षाकरिता 850 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या 95% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच कर वसुलीसाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न आणि नागरिकांनी त्यासाठी निवडलेले डिजिटल पर्याय यातून कर वसुलीची प्रक्रिया सोपी झाली. नव्या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्याकरिता मालमत्ता कर विभागाकडून अशा प्रकारेच नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील, असा विश्वासही आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे. सन 2023 से 24 या आर्थिक वर्षामध्ये 702 कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने 108 कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्त्वाचा स्रोत असल्याने मालमत्ता कर विभागाने कर संकलनाकरिता वर्षभर विशेष प्रयत्न केले. त्यात मालमत्ता कराची देयके करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून देण्यात आली. मालमत्ता कराची देयके प्रत्यक्ष प्रिंट करून करदात्यांना तात्काळ देण्यात आली. मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच महापालिकेच्या 21 संकलन केंद्रांपैकी कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची मुभा करदात्यांना देण्यात आली. तसेच संकलन केंद्रावर धनादेश, धनाकर्ष, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारे कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणे सोयीस्कर व्हावे याकरिता माहे जानेवारी ते मार्च 2025 या दरम्यान सर्व शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले. मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आले. गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना कर भरणे सोयीस्कर व्हावे याकरिता गृहनिर्माण संस्थेमध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिबिरांचे नियोजन करण्यात आले. मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना SMS-द्वारे स्मरण देण्यात आले. ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे 88.48% मालमत्ता कर हा डिजिटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या करितीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
ठाणे महानगरपालिकेने सन 2025 से 26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके 1 एप्रिल रोजीच करदात्यांपर्यंत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश SMS मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे 1570 जागरूक ठाणेकर करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1,80,00,000 रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे. मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या लघुसंदेशात सन 2025 से 26 या वर्षांची देयके डाउनलोड, छपाई, प्रिंट करणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर संकलन केंद्रावर मालमत्ता कर भरण्याच्या सुविधेस सुरुवात करण्यात आली आहे. सर्व करदाते त्यांच्या मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये जमा करू शकतात. सन 2025 से 26 या आर्थिक वर्षाची देयके छपाई करून प्रभाग स्तरावर करदात्यांस वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये काही कालावधी अभिप्रेत आहे. करदाते कराची देयके महापालिकेच्या संकेतस्थळावरून तसेच कर संकलन केंद्रावरून विनंतीद्वारे उपलब्ध करून घेऊ शकतील, असे उपायुक्त मालमत्ता कर जी गोदेपुरे यांनी सांगितले. पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत देण्यात आली आहे. दि 01042025 ते दि 15062025 या काळात पूर्ण रक्कम भरल्यास 10% सूट, दि 16062025 ते दि 30062025 या काळात पूर्ण रक्कम भरल्यास 4% सूट, दि 01072025 ते दि 31072025 या काळात पूर्ण रक्कम भरल्यास 3% सूट आणि दि 01082025 ते दि 31082025 या काळात पूर्ण कर भरणा केल्यास 2% सूट देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिपरिचारिका पदावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या धसास लावल्याबद्दल तसेच 7व्या वेतनाचा फरक मिळवून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नुकताच आमदार संजय केकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. भाजपचे खोपट येथील कार्यालयात नियमितपणे सुरू असलेल्या जनता दरबारातून ठाणे महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि समस्या तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश येत असून आमदार संजय केकर या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना दिलासा देत आहेत. आमदार संजय केकर यांनी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या अधिपरिचारिका या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या अडचणी जाणून घेतल्या. याबाबत संबंधित विभाग आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावल्या. कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी नुकताच विशेष समारंभ आयोजित करून आमदार संजय केकर यांचा हृदय सत्कार केला. तसेच केकर यांना व्हिडिओ कॉलद्वारे कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत 7व्या वेतनाचा फरक मिळवून दिल्याबद्दल आभारही मानले. चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्रोत्सवाचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलाव जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू झाली असून यंदाचे 30वे वर्ष आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार 30 मार्च ते रामनवमी 6 एप्रिल पर्यंत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीचा आगमन सोहळा रविवार 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कवा येथून वाजत गाजत होणार आहे. यावेळी 300 जणांचे लेझीम पथक जय्यत तयारीत आहे. तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बडपथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझीम पथक, घोडेस्वार, मावे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वेशास मुकुंद शासनीमुळे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवित आहेत. या मंदिराची उंची 70 फूट आहे. देवीचा सभा मंडप 24 फुटाचा आहे. तसेच सजावटीचा एक भाग म्हणून 10:4 श्रीरामांची प्रतिकृती, 10:4 श्री हनुमानाची प्रतिकृती तसेच 2:5:1:5 आकारमानाचे श्रीराम मंदिराची प्रतिकृती फुटपाथलगत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान समोर, मासुंदा तलाव कॉर्नर येथे तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात आली आहेत. ठाण्यातील सीपी तलाव, वागे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. घटनेत राजश्री बाऊ जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला होता. मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबीयांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्या आहेत. तसेच 15 दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचे पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले आहे. योग्य न्याय आणि डम्पिंग हटवले गेले नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गट पदाधिकारी रामेश्वर बचाटे यांनी दिला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात महापालिकेसोबत येस चॅरिटेबल ट्रस्ट, जेव्हीएम चॅरिटेबल फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. ठाणे स्टेशन येथे सॅटीसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्या वर्षी ठाण्याच्या सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काउन्सिल ऑफ एनर्जी अँड एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार CSRच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या 25 ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच या पाणपोईच्या परिसरातील नागरिकांनी या पाणपोईचे व्यवस्थापन योग्य होत असल्याकडे, स्वच्छता राखली जात असल्याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशर IT पार्क, किसनगर शाळा, MIDC अंबिकानगर न 3, पडवनगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस बसथांबा, 3 हात नाका, कोलशेत रोड नाका, बाकूम नाका, माजीवडा नाका, कवा स्टेशन रोड, 90 फूट रस्ता खारेगाव, कवा नाका दत्त मंदिर, कोसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर पोलीस चौकी मुंब्रा, लोकमान्य डेपो, मध्यवर्ती कारागृहाच्या मागे राबोडी, कोर्ट नाका, वर्तक नगर नाका, शास्त्री नगर नाका, बाकूम अशा 25 ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे. ठाणे वार्ता या ठाण्यातील पहिल्या दृकश्राव्य माध्यमाला आज 31 वर्ष पूर्ण होत आहेत. ठाण्यामध्ये इतर अनेक माध्यम आहेत तरीही ठाणे वार्ता उजवे ठरले आहे. उच्च दर्जा, वेगाने बातमी देण्याची पद्धत, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे ठाणे वार्ता उजवे ठरले आहे. ठाणे वार्ताच्या गुणवत्तेमुळे ठाणे वार्ता आजही माध्यमांच्या गर्दीत टिकून आहे. आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व ठाणेकरांचे, केबल चालकांचे ठाणे वार्ता आभारी आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेने केली 810 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली. JCBच्या धडकेत कचरावेचक महिलेचा मृत्यू, डम्पिंग ग्राउंडवरील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक. ठाणे महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू. आणि या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.